जत तालुक्यातील वाढत्या अवैध व्यवसायांविरोधात आता सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत. जत शहरासह डफळापूर, कुडनूर, रावळगुंडवाडी, मुचंडी, गुगवाड आणि तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असल्याच्या तक्रारी असलेल्या अवैध धंद्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेतली आणि जत तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली. मटका, जुगार, तीन पाणी अंदर बाहर, अवैध दारू विक्री, अंमली पदार्थांची विक्री व तस्करी, खाजगी सावकारी यासह इतर बेकायदेशीर व्यवसायांबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्याचं शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिलं. या अवैध व्यवसायांमुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता आणि जुगाराचं प्रमाण वाढत असून अनेक कुटुंबांवर आर्थिक आणि सामाजिक संकट निर्माण होत असल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. तालुक्यातील अवैध व्यवसायांचं संपूर्ण जाळे शोधून काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष पथकं नियुक्ती करावीत. अचानक छापे आणि तपासण्या राबवून मुख्य सूत्रधारांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींची गोपनीयता राखून कोणताही राजकीय अथवा आर्थिक दबावाला बळी न पडता निष्पक्ष कारवाई करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. दरम्यान प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास गावोगावी नागरिकांच्या सहभागातून अवैध धंद्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिला. जत तालुका अवैध व्यवसाय मुक्त करण्यासाठी आता प्रशासन काय भूमिका घेतं याकडे नागरिकांचं लक्ष आहे.